ಬೆಳಗಾವಿ ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಎಂಎಸ್ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾದ ಮಹದೇವ್ ಪಾಟೀಲ್ ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಕೆಗೂ ಮುನ್ನ ಮೆರವಣಿಗೆ ಮೂಲಕ ಆಗಮಿಸಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಚುನಾವಣಾ ಅಧಿಕಾರಿ ನಿತೇಶ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಗೆ ಉಮೇದುವಾರಿಕೆಯನ್ನ ಸಲ್ಲಿಸಿದ್ರು. ಬೆಳಗಾವಿ, ಕಾರವಾರ, ನಿಪ್ಪಾಣಿ, ಬೀದರ್, ಬಾಲ್ಕಿ ಸಂಯುಕ್ತ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಸೇರಬೇಕು ಅಂತ ನಾಡದ್ರೋಹಿ ಘೋಷಣೆಯನ್ನ ಕೂಗೋ ಮೂಲಕ ಉದ್ಘಾಟನಾ ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡಿದ್ರು. महादेव पाटलांचा महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगाव, कारवार, निप्पाणी, बीदर, बाल्कीचा संयुक्त महाराष्ट्र राष्ट्रीय पक्षाच्या मराठी विरोधी उमेदवारांचा महाराष्ट्र एकीकरण समितीचा महादेव पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महादेव पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हर हर महादेव, घर घर महादेव, हर हर महादेव, घर घर महादेव. बेळगाव, कारवार, निप्पाणी, बीदर, बाल्कीचा निप्पाणी, बीदर, बाल्कीचा संयुक्त महाराष्ट्र महाराष्ट्र एकीकरण समितीचा महाराष्ट्र एकीकरण समितीचा हर हर महादेव, घर घर महादेव, हर हर महादेव, घर घर महादेव. बीदर, बाल्कीचा संयुक्त महाराष्ट्र हर हर महादेव, घर घर महादेव, हर हर महादेव, जय भवानी, जय. भव्य संख्येने त्यांचा फॉर्म भरण्यासाठी इथं लोकांची गर्दी तुम्हाला दिसतच आहे. मराठी माणसाची जी ताकद आहे ती ताकद आज तुम्हाला दाखवायची आहे आणि आम्ही सर्व मराठी भाषिक इथं उपस्थित आहोत. राष्ट्रीय पक्षाने जे आपल्याबरोबर जे लोक आणलेली होती ती पैसे देऊन आणलेली होती, परंतु जी आमची आज इथं तुम्हाला लोक दिसत आहेत ती सहखुशीनं आपल्या अस्मितेसाठी लढाई आहे आणि त्याच्यासाठी सर्वजण इथं उपस्थित आलेत. तर माझी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सर्व मराठी भाषिकांचा एवढीच विनंती आहे, सगळ्यांनी महादेव पाटील यांना विजय करायचा आहे आणि आपली मराठी माणसाची ताकद ही दाखवून द्यायची आहे. एवढीच मी विनंती करते तुमच्या माध्यमातून. समितीची ही सारी मंडळी या ठिकाणी दिसत आहेत. आज शक्ती प्रदर्शनानं आता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराचा अर्ज आज आम्ही भरणार आहोत. खरोखर आज बेळगाव शहरामध्ये एक इतिहास घडण्याची शक्यता यावेळी निर्माण झालेली आहे. येत्या 7 मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय पक्षाकडून उमेदवार आयात करावे लागतात. त्यामुळे हा उपरे उमेदवार या जिल्ह्यामध्ये या राष्ट्रीय पक्षाला उमेदवार मिळू नये याच्या एवढी लाजीरवाणी गोष्ट कुठलीही नाही. आणि एका राष्ट्रीय पक्षाला उमेदवार घराणेशाही त्यांनी चालवलेली आहे. जनता या दोन्ही उमेदवारांना कंटाळून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला निश्चित मतदान करेल आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय हा निश्चित आहे. इतकंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर महादेव. उमेदवार महादेव पाटील साहेबांचा बेळगाव, कारवार. आज महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांना आमच्या महिलांचा पाठिंबा दाखवण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत. राष्ट्रीय पक्ष खरेदी करून महिलांना आम्ही पुढच्या आणतात. आम्ही आमच्या महिला स्वतःच्या इच्छेनं आणि प्रेमापोटी महादेव पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. आपल्या महिला राष्ट्रीय पक्षाच्या गळ्याला लागून पैशाच्या आमिषानं त्या राष्ट्रीय पक्षाचा प्रचार करत आहेत. खरोखरच त्या महिलांना खंत वाटायला पाहिजे की आपल्या मराठी भाषा, मराठी बाणा त्यांनी दाखवून घ्यायला पाहिजेत. आपल्या मुलींचं भविष्य त्यांनी बघायला पाहिजेत. एवढे वर्ष त्यांनी मराठीमध्ये राहून आता कानडी वर्ड राष्ट्रीय पक्षाने लावलेत. त्यांना खरोखरच लाज वाटली पाहिजेत आमच्या महिलांना आणि आमच्या युवकांना. त्यांनी यावं आमच्या पक्षात आणि आमच्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करावं आणि त्यांनी आपली मराठी अस्मिता दाखवून द्यावं हीच आमची प्रार्थना आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. ವಿನೋದ್ ಕೋಲ್ಕಾರ್, ಕನ್ನಡಮ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿ.